नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी शेअर मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 560 पॉईंटने वाढून 73,648 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 189 पॉईंटने वाढून 22,336 वर बंद झालेला आहे। आजच्या मार्केटमध्ये BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 2.53% वर आहे। BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.65%, हेल्थकेअर इंडेक्स 1.05% वर आहेत। BSE मिड कॅप इंडेक्स 0.93% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.26% वर आहेत। आज निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। BPCL 3.01%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 2.91%, आयचर मोटर 2.83%, L&T 2.68%, श्रीराम फायनान्स 2.46% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले काही मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। NTPC 2.18%, HDFC बँक 1.25%, JSW स्टील 1.16%, इंडोसिंड बँक 0.31% असे घसरण आहे। आज FIIने 2,915 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,543 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज मार्केट संपल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीज या दिग्गज कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 83.36 रुपये प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।